मध्ये 1975 सालापासून लाडपागे शिफारशी ह्या सफाई कामगारांसाठी लागू करण्यात आला। याचं मुख्य कारण असं आहे की त्यावेळी हे जे सफाई कामगार घाणीमध्ये काम करत होते, मैला डोक्यावरून घेऊन जात होते आणि त्यांच्या आयुष्य मर्यादा ही 29 वर्ष ॲव्हरेज होती। त्यामध्ये टीबी कॅन्सरने मरत होते आणि म्हणून त्यांच्या वारसाला नोकरी दिली पाहिजे हा निर्णय घेतल्यामुळे लाड आणि पागे शिफारशीनुसार एखादा कामगार मृत्यू पावला तर त्याला अनुकंपा तत्वाद्वारे नोकरी, पण एखादा रिटायर झाला किंवा एखादा सेवानिवृत्त झाला तर लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार त्या 3 कारणाने महापालिका सफाई कामगारांच्या वारसाला नोकरी मिळत होती। परंतु एक व्यक्ती औरंगाबाद खंडपीठासमोर जाऊन त्यांनी याचिका दाखल केली आणि त्याच्यामध्ये त्यांनी अशी पेर केली की फक्त लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार मिळणारी नोकरी ही फक्त वाल्मिकी समाज, रुक्की समाज आणि मेहतर समाजाला मिळाली पाहिजे। उर्वरित 59 जाती ज्या आहेत महाराष्ट्रातल्या त्यांना मिळता कामा नये अशा प्रकारची भूमिका घेतल्यामुळे म्हणजे 49 जातींना मिळू नये अशी भूमिका नव्हती, पण फक्त 3च लोकांना द्यावेत, म्हणजे वाल्मिकी, मेहतर आणि रुक्की समाज या 3 समाजाला लाडपागीच्या शिफारशी द्याव्यात। याचाच अर्थ असा होता की उर्वरित जातींना देऊ नये, फक्त त्यांनी तो उल्लेख तसा केला नव्हता। या संदर्भात गेली 2 वर्ष आम्ही औरंगाबाद हायकोर्टासमोर जाऊन आमचं जे मुंबई महापालिका आपलं महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत ह्यांचे जे फेडरेशन आहे त्या फेडरेशनचे आमचे बबनराव झिंजुटे हे अध्यक्ष आहेत, मी कार्याध्यक्ष आहे, गौतम खरात हे प्रवक्ते आहेत आणि नांदेडचे गणेश शिंगे हे प्रमुख सरचिटणीस आहेत। फेडरेशनने ही केस दाखल केली आणि त्या याला यश येऊन ह्या 8 तारखेला औरंगाबाद खंडपीठाने सर्व जेवढ्या महाराष्ट्रातल्या जाती आहेत त्यांना लाडपागे देण्याचा निर्णय झाला। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतमध्ये जवळजवळ 2 लाख ते 2.25 लाख सफाई कामगार काम करतात। त्या सगळ्या वारसांना याच्या पुढे त्याचा फायदा मिळाला आणि लाडपागे शिफारशीनुसार नोकरी मिळण्याचा मार्ग आता हा मोकळा झाला। त्यामुळे आम्हा सर्व कामगारांना आनंद झालेला आहे, फेडरेशनच्या सर्व नेत्यांना आनंद झाला आहे आणि म्हणून काल 17 जानेवारीला राष्ट्रीय मिलमजूर संघाचा हॉल त्या ठिकाणी आम्ही विजय मेळावा साजरा केला। ज्या वकील मंडळाने म्हणजे विधितज्ञ जे होते ते शिंदेसाहेब आणि त्यानंतर आणि दुसरे आपले वकील याने ती केस जिंकून दिली, त्यामुळे त्यांचा आम्ही सत्कार हा राष्ट्रीय मिलमजूर संघाच्या हॉलमध्ये आम्ही केला आणि त्या ठिकाणी तुडुंब हॉल भरलेला होता, उभं राहायला सुद्धा जागा नव्हती आणि कामगारांना ही खात्री झालेली आहे की याच्या पुढचे जे काही प्रश्न असेल ते म्युनिसिपल मजूर युनियन सोडवणार। आणि माझ्या अध्यक्षीय भाषणामध्ये मी सांगितलं की सफाई कामगारांसाठी जी आता घरं बांधून मिळत आहेत ती मालकी हक्काचीच घरं मिळाली पाहिजे। 14,000 घरं मुंबई महापालिका बांधून देते वेगवेगळ्या 36 कॉलन्यांमध्ये आणि जी काही आता घरं बांधतायत, 25 माळचे टॉवर बांधतायत, त्याच्यामध्ये आमच्या सफाई कामगारांना मालकी हक्काची घरं मिळाली पाहिजेत। ह्यासाठी आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांना पत्र दिलेलं आहे 8 दिवसापूर्वी। त्याचप्रमाणे महापालिका आयुक्त गगराणी साहेब आहेत त्यांनाही पत्र दिलेलं आहे आणि ही मागणी केलेली आहे आणि मला विश्वास आहे की सरकार आणि महापालिका प्रशासन आमची बाजू 100% ऐकतील आणि कामगारांना न्याय देतील आणि कामगारांना न्याय देईपर्यंत आम्ही सतत जवाहर फडणवीस आणि शरदराव यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही पुढे जाणार आणि जी काही संघर्ष करण्याची वेळ येईल ती निश्चितपणे आम्ही संघर्ष करणार।